श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम द्राम चिरंजीविनीये नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. गुरुपौर्णिमा, आषाढ शुक्ल पौर्णिमा, 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आली आहे. आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या आध्यात्मिक सेवा करत आहात, या सेवांमुळं आपलं जीवन सुखकर होत आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि अंधकारातून प्रकाशाचा आपल्या सर्वांना मार्ग दाखवणारे आपले गुरुच, आपल्या आईनंतर आपल्यावरती निरपेक्ष प्रेम करणारं कोणी असेल तर ते असतात आपले गुरु. आपल्या सर्वांचेच गुरु स्वामी समर्थ महाराज. आपल्यापैकी कोणी साईबाबांना गुरु मानला असेल, किंवा गजानन महाराजांना गुरु मानला असेल, शंकर बाबांना गुरु मानला असेल, किंवा गुरुदेव दत्तांची सेवा करत असाल, तर आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये विशेष पूजा, विधिवत पूजा आपण सर्वांनी करावी. सोबत काही मंत्रसाधना, स्तोत्र पठन करून आपल्या गुरूंना प्रसन्न करावं. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच गुरूंची सेवा करावी का? नाही, वर्षभर आपण रोज आपल्या गुरूंची न चुकता अशा पद्धतीनं सेवा करावी. मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवरती ईश्वरी तत्व जे आहे ते सहस्रपटीनं कार्यरत असतं. त्यामुळं या दिवशी आपण जी गुरुसेवा करतो तिचा आपल्याला जो लाभ मिळतो तो सहस्त्रपटीनंच मिळणार. त्यामुळं गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांसाठी एक पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे आपल्या गुरूंना, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी. तर यावर्षी गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, पूजा विधिवत कशी करावी, स्वामी महाराजांना आत्तापर्यंत जर आपण गुरुपद दिलं नसेल तर गुरुपद देण्याचा विधी काय आहे, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठन करावे, आणि 22 जुलै ते 29 जुलै या गुरुपौर्णिमा सप्ताहामध्ये महाराजांची, दत्त महाराजांची कोणती सेवा करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आली आहे. या दिवशीचा पूजेचा शुभमुहूर्त आहे सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत केव्हाही आपण पूजन करावं. नंतर दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत केव्हाही आपण पूजा करू शकता. शक्यतो ही जी पूजा मी आपल्याला सांगणार आहे सकाळी करण्याचा प्रयत्न करा. अगदीच ज्यांना अशक्य असेल त्यांनी दुपारी किंवा संध्याकाळी पूजा केली तरी चालेल. व्यास ऋषींचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून व्यास पौर्णिमा असं देखील गुरुपौर्णिमेला म्हटलं जातं. आणि म्हणून या दिवशी व्यास पूजा देखील करतात. ईश्वराचं सगुण निर्गुण रूप म्हणजे आपले गुरु. कारण परमेश्वराचं रूप दाखवायचं जे कार्य आहे ते गुरुच आपल्याला करतात. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करण्याचं काम आपले गुरु करतात. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी विधिवत आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची ते आपण बघणार आहोत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं. स्त्री पुरुष कोणीही ही पूजा करू शकतं. स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, आपलं घर स्वच्छ करायचं, नित्य नियमाप्रमाणे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याला गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यानंतर नेहमीप्रमाणे गणपती पूजन. गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या, मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं गणपती बाप्पाला स्नान घालावं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा. जागा नसेल देवघरामध्येच आपण ही पूजा ठेवू शकता, मांडू शकता. गणपती बाप्पाची मूर्ती थोडेसे अक्षता घ्या, आसन म्हणून त्यावरती मूर्ती स्थापित करायची. मूर्तीला गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणेश पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरात स्वामींची जर मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल, या मूर्तीला देखील आपण अभिषेक करावा. स्वामींची मूर्ती तामणामध्ये घ्या. प्रथम स्वामींचं ध्यान करावं. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हाव्यात. महाराजांना पूजेमध्ये आमंत्रित करायचं. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्नानं समर्पयामी, पंचामृत स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. मूर्तीवरती पळीनं थोडं थोडं पाणी वाहत राहायचं. सोबत पुरुष सूक्ताचं एक वेळा पठण करा किंवा श्रवण करावं. स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. महाराजांना स्थापित करा.
महाराजांना गंध लावावं, अक्षता फुलं अर्पण करावी, तुळशीपत्र अर्पण करा. महाराजांना भस्मप्रिय आहे म्हणून भस्म देखील अर्पण करावं. कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, तुलसीपत्रम समर्पयामी. अगदी याच पद्धतीनं गुरुदेव दत्तांची मूर्ती असेल, मूर्ती तामणामध्ये घ्यावी. मूर्तीला प्रथम शुद्ध जलानं स्नान घालायचं, पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. स्नानं समर्पयामी, पंचामृत स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. दत्त महाराजांच्या मूर्तीवरती थोडं थोडं पाणी वाहत राहायचं. सोबत 1 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करा किंवा ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करावं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. महाराजांच्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. दत्त महाराजांना स्थापित करा. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करावी. गंधाक्षता फुलं अर्पण करा. दत्त महाराजांना भस्मप्रिय आहे, भस्म अर्पण करावं. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, तुलसीपत्रम समर्पयामी. चौरंगावरती स्वामींचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो किंवा नवनाथांचा फोटो आपण मांडला असेल, फोटोंचं देखील पूजन करा. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करावीत, भस्म लावावं. उजव्या बाजूला शंख स्थापित करावा. शंखाला गंध लावावं, फुलं व्हावीत, अक्षता वाहू नका. ओम शंखाय नमः. गंधपुष्पम समर्पयामी. डाव्या बाजूला घंटेला स्थापित करावं. हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री घंटाय देवे नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी, अक्षतां समर्पयामी, पुष्पम समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूपदीपानं ओवाळायचं. नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवताना पुरणपोळीचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा आणि शक्य झाल्यास स्वामी महाराजांची आवडती कडबोळ्याची आमटी या पदार्थाचा नैवेद्य दाखवा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. धूपम दीपम समर्पयामी, नैवेद्यम च समर्पयामी. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, स्वामी महाराजांची, दत्ताची आरती म्हणावी. प्रसादाचं वाटप करा. अशा पद्धतीनं विधिवत आपण गुरुपौर्णिमेची ही पूजा करा. ही पूजा करत असताना सकाळी करू शकता. नैवेद्य आपण मध्यान्हाच्या वेळी म्हणजे दुपारी नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. ज्यांना अगदीच अशक्य असेल त्यांनी दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी अशा पद्धतीनं पूजा केली तरी चालेल. आपले जे गुरु असतील, गजानन महाराज असतील किंवा शंकर बाबा असतील किंवा साईबाबा असतील, याच पद्धतीनं आपण त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करून पूजन करावं. आपल्याला ज्ञान देणारे जे ग्रंथ असतात, हे ग्रंथ देखील आपले गुरुच आहेत. आपल्या या पूजेशेजारीच एका चौरंगावरती किंवा पाटावरती स्वच्छ वस्त्र अंतरावं. त्यावरती आपल्या घरात जे जे ग्रंथ असतील, गुरुचरित्र असेल, स्वामीचरित्र असेल, नवनाथ भक्तिसार ग्रंथ असेल, शिवलीलामृत असेल, या सर्व ग्रंथांचं देखील गंधाक्षता फुलं वाहून पूजन करायचं. पूजेच्या ठिकाणी हे सर्व ग्रंथ मांडायचे. ओम ह्रीं सरस्वते नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. या दिवशी गाईला, कुत्र्याला आवर्जून घास द्यावा. याचक, भिकारी जर आपल्या दारात आले त्यांना तृप्त करा. यथाशक्ती दानधर्म करावा. आता जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामानं करत असतो. महाराजांना मी गुरुपद दिलेलं आहे. महाराज माझे गुरु आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्वामी महाराज किंवा गजानन महाराज, साईबाबांना गुरु मानलं असेल. आपल्यापैकी ज्यांनी आत्तापर्यंत गुरुपद दिलं नसेल अशा सर्वांनीच या दिवशी गुरुपद आपण देऊ शकता. त्याचा थोडक्यात विधी मी आपल्याला सांगेल. घरच्या घरी आपण हा विधी केला तरी चालेल. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे पूजा करायची. स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर बसायचं, हात जोडायचे, महाराजांचं ध्यान करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मनोमन स्मरण करावं, नामस्मरण करा आणि महाराजांना विनंती करायची, आजपासून स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु आहात. मला मार्ग दाखवावा. माझं सर्वस्व मी तुम्हाला अर्पण करत आहे. माझं गुरुपद आपण स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अशी विनंती महाराजांना करायची आणि खडी साखर आणि 1 नारळ महाराजांना अर्पण करावं. हा विधी आपण आपल्या घरात करू शकता किंवा आपल्या जवळपास कुठंही मंदिर असेल, मठ असेल महाराजांचा, त्या ठिकाणी जाऊन अशाच पद्धतीनं महाराजांना विनंती करायची, प्रार्थना करायची आणि नारळ आणि खडीसाखर मनोभावे महाराजांना अर्पण करावी. गुरुविना ज्ञान नाही. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करण्यासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी
गुरुपद अवश्य द्यावं. अजून जर आपण कुणाला गुरु केलं नसेल, महाराजांना गुरु करा. आपल्या जीवनातील ज्या ज्या समस्या असतील आपल्या लक्षात येईल, या समस्यांचं हळूहळू निवारण होईल. कारण ज्या व्यक्तीवरती गुरुकृपा झाली त्याला जीवनामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची काहीच कमी पडत नाही. आपल्या घरातील सर्व जे दोष असतात, कुंडलीतील दोष असतील, हे दोष देखील नष्ट होतील. कारण महाराजांचं ब्रीदवाक्य आपल्याला माहिती असेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. जीवनात अशक्यप्राय वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील सिद्ध होतील महाराजांच्या कृपेनं. आता गुरुपौर्णिमा आहे 29 तारखेला. मात्र 22 जुलै ते 29 जुलै हा असतो गुरुपौर्णिमेचा सप्ताह. या सप्ताहामध्ये आपल्याला स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या सेवा करायच्या आहेत. कोणती सेवा, मंत्रसाधना, उपासना या दरम्यान आपण करावी? सर्वात महत्त्वाचं स्वामी चरित्र पारायण. 21 अध्यायाची स्वामी चरित्राची पोथी आपल्या सर्वांना माहिती असेल. महाराजांचं चरित्र आहे. रोज 3 अध्याय या पद्धतीनं वाचन करून 7 दिवसात आपण एक पारायण केलं तरी चालेल. किंवा ज्यांना शक्य होईल त्यांनी रोज एक पाठ म्हणजेच रोज 21 अध्यायाचं एका बैठकीमध्ये वाचलं उत्तम. नाही शक्य झालं थांबून दिवसभरात वाचन करावं. रोज एक पाठ आपण पठण करा. जास्त पाठ आपण करू शकता का? म्हणजे रोज 2 पाठ केले किंवा 3 पारायण केले करू शकता, काहीच हरकत नाही. जास्तीत जास्त पठण आपण करा. आपल्या चॅनलवरती मी संपूर्ण स्वामीचरित्राचं वाचन केलं आहे. सोबत ऐकून आपण वाचन करू शकता. मनोभावे जेवढे जमल तेवढे पाठ करावेत. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे महाराजांचा. रोज कमीत कमी 1 माळ आपण पठण करावं. जास्त केलं तर अतिउत्तम. त्यानंतर दत्त महाराजांचा मंत्र ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं 108 वेळा रोज पठण करावं. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं रोज 108 वेळा पठण करा. आपल्या कुलदेवतेचा मंत्र ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं रोज 108 वेळा पठण करावं. शक्य झाल्यास रोज पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण करा. विष्णू सहस्त्रनामाचं 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करावं. अभिषेकाची जी पूजा मी आपल्याला सांगितली ती पूजा आपल्याला फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. रोज फक्त महाराजांना नेहमीप्रमाणे पूजा करताना स्नान घालतो, देवपूजा करताना याच पद्धतीनं स्नान घालावं. या व्यतिरिक्त संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण आपण करू शकता. गुरुचरित्र अध्याय 14वा किंवा अध्याय 9वा आपण पठण करू शकता. नवनाथ पारायण देखील आपण करू शकता. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर ही जी सेवा आपण करतो 7 दिवसांची, या सेवेचं छोटंसं उद्यापन करा. 30 तारखेला करा किंवा 1 तारखेला, जेव्हा जमेल तेव्हा उद्यापन आपण करू शकता. उद्यापन करताना महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. या दिवशी जमेल तेवढं अन्नदान करा. सेवेकरी किंवा सव्वाष्ण किंवा जोडपं आपल्या घरी जेवू घालावं. सव्वाष्णीचा मान सन्मान करावा, तिची ओटी भरावी. या दिवशी आपल्या गुरूंचा गुरु गायत्री मंत्र या दिवशी अवश्य पठण करा. ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. 108 वेळा जर आपण पठण केलं खूप छान. सप्ताहामध्ये, संपूर्ण सप्ताहामध्ये रोज आपण पठण करावं. तर गुरुपौर्णिमा सप्ताहामध्ये 22 जुलै ते 29 जुलै या दरम्यान या सर्व सेवा आपण आपल्या घरामध्ये अवश्य करा. गुरुपद अजून जर दिलं नसेल, गुरुपौर्णिमेला मी जी पूजा सांगितली ती पूजा करा. गुरुपद महाराजांना देण्याचा जो विधी आहे छोटासा, तो विधी करा. आपल्या जीवनामध्ये झालेला जो बदल आहे तो आपल्याला नक्की बघायला मिळेल. आपले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावेत. गजानन महाराज असतील, शंकर बाबा असतील, साईबाबा असतील, यांना देखील याच पद्धतीनं आपण गुरुपद देऊ शकता. गुरुपौर्णिमेच्या या सप्ताहामध्ये आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील या सर्व सेवा आपण मनोभावे करा. आपले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त.